तर मोठी बातमी आहे बीडमधनं। बीड जिल्ह्यामध्ये 24 तासांमध्ये 2 जणांची हत्या करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे। घाट नांदूर इथं ज्ञानेश्वर वाकडे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींवर गुन्हे दाखल केलेत आणि 5 जणांना ताब्यात घेतलंय। ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आली। तर दुसऱ्या घटनेमध्ये आंबेजोगाईच्या बस स्थानकाजवळ एका शिक्षकाचा मृतदेह आढळलाय। जुन्या वादातनं ही हत्या झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला। या दोन्ही घटनांमुळे बीडमध्ये गुंडांना कायद्याचा धाक उरलाय की नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। त्यातील त्या जे तक्रारदार त्यांच्या काही शंका होत्या, त्या शंकाचं निरसन करण्यासाठी ते थांबले होते। त्यांच्या शंकाचं पूर्ण निरसन केलेलं आहे। या प्रकरणात किती आरोपी होते आणि किती आरोपींना आपण ताब्यात घेतलं? या प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपी निष्पन्न आहे सध्या आणि त्याच्यापैकी 5 आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। तर बीड हादरलेला आहे। 2 हत्या बीड शहरामध्ये लागोपाठ उघडकीला आलाय। 24 तासामध्ये 2 जणांची हत्या झाल्यामुळे बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।